नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 14 जुलै भागामध्ये लाली चारूला अडवते, पण चारू म्हणते, मी कुणाचंही ऐकणार नाही. शिनूचा हात पकडून म्हणते, शिनू घाल ओवीला मंगळसूत्र, मी बघते तुला कोण अडवतंय. आता लालीची बोलती बंद होते. शिनू म्हणतो, चारू तू ऐकून तर घे. पण चारू म्हणते, मला कुणाचंही ऐकायचं नाही. ती त्याच्या हातात मंगळसूत्र देते आणि ओवीच्या गळ्यात घालण्यासाठी ओढत असते. तेवढ्यात ओवी हात पकडते आणि म्हणते, चारू थांब, हे असं लग्न करायचं नाही आहे आम्हाला. आमच्या नात्यासाठी आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद हवा आहे आणि जोपर्यंत लाली आत्या ह्या लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत आम्ही लग्नच करणार नाही. आमच्या लग्नाविषयी त्या स्वतः बोलल्या पाहिजे. आम्हाला आमचं नातं कुणावर लादायचं नाही आहे. काय दादा, मी बरोबर बोलते ना? आता रुग्णा स्माईल करतो आणि मान हलवतो. आता लालीला खूप राग येतो आणि सगळे ओवीकडं कौतुकाने बघत असतात. लाली बेडरूममध्ये खूप बेचैन असते. ती इकडे तिकडे चक्रा मारत म्हणते, या चारूची हिंमत कशी झाली? ही स्वतःला काय समजते? तेवढे चारू येते आणि म्हणते, लाली आत्या काय झालं? तुम्ही एवढ्या काय रागवल्या? लाली म्हणते, हा तुझा चालूपणा माझ्यासमोर नाही चालणार. आणि काय गं, माझ्या पोराचं लग्न लावून देणारी तू कोण? तुझी हिंमत कशी झाली? चारू म्हणते, लाली आत्या तुम्ही समजून घ्या. अहो, ओवीसारखी मुलगी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ती हुशार, पैसेवाली, दिसायला सुंदर आणि मेन म्हणजे ती खूप समंजस आहे. माझ्यापेक्षा ती खूप उजवी आहे. हां, आता ती आई होणार नाही त्यात काय एवढं? त्यांनी काही फरक पडतो का? आता लाली तिच्याकडे रागाने बघायला लागते. चारू म्हणते, लाली आत्या ऐका ना, होऊ दे त्यांचं लग्न, बोला ना तुम्ही. लाली म्हणते, चारू माझ्या मुलाचं काय स्वयंवर नाही आहे. कुणी यायचं आणि टिकली मारून जायचं? धक्का मारत म्हणते, चल निघ इथून. चारू म्हणते, लाली आत्या माझं ऐकून तर घ्या. पण लाली तिला हाताला पकडते आणि म्हणते, चल निघ आणि लक्षात ठेव, तू जर का त्याच्या आसपास भिरकली तर याद राख. आता चारू निघून जाते. इकडे निशी खिडकीत बसलेली असते. तेवढ्यात नीरज येतो आणि म्हणतो, निशी काय झालं? ती म्हणती, सर माझ्यामुळे निकिता खूप दुःखी झाली. तिला खूप वाईट वाटलं. तिने माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने ड्रेस आणला आणि मी काय केलं, तिला नाही म्हणून सांगितलं. नीरज म्हणतो, निशी तू मनाला लावून घेऊ नकोस. अगं जेवढं तुला वाईट वाटतं ना तेवढं तर तिला पण नाही वाटणार. मी तिला चांगलंच ओळखतो. एवढ्या वेळात ती सगळं विसरली असेल. निशी म्हणते, सर मी तरी काय करू? असे छोटे कपडे मी कधीच घातले नाही. आणि तुम्हीच विचार करा ना, आपलं लग्न झाल्यानंतर सगळेजणं आपल्याला पहिल्यांदा भेटणार आणि त्यांच्यासमोर मी असं छोट्या कपड्यात जायचं का? नीरज म्हणतो, निशी निशी तू शांत हो आणि ऐक, तुला जे कपडे घालायचे ना, जी साडी घालायची ना ती घाल. तुला कोणाचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आता ना तू पार्टीचा विचार कर, निकीचा नाही. निशी स्माईल करत म्हणते, ठीक आहे सर. डुगू खेळायला लागतो. म्हणजे म्हणते, डुगू अभ्यास कर, नाहीतर असा फोडून काढील ना. तू असं नाही ऐकणार. चल मांगऱ्यात जा आणि ओवीसमोर बस. डुगू म्हणतो, ठीक आहे आणि जायला लागतो. चारू म्हणते, डुगू थांब, मी घेते ना तुझा अभ्यास. मंजू म्हणते, नको नको, ओवी घेईल ना. चारू म्हणते, डुगू आता मी जाणारच आहे, तर मला शेवटचा एकदा अभ्यास घेऊ दे ना. डुगू म्हणतो, ठीक आहे चारूताई घे. चारू म्हणते, डुगू एक लक्षात ठेवायचं, कुणाला त्रास नाही द्यायचा, नाहीतर आपल्याला खूप मोठी सजा मिळते. तो अगदी शाण्यासारखं वागायचं, फॉरेन दिदीसारखं. तिचं चांगलं बोलणं बघून मंजू बघत राहते. डुगू म्हणतो, ठीक आहे चारूताई, मी चांगलं वागेल हां. चारू बेडरूममध्ये येते आणि बॅग भरायला लागते. तेवढ्यात मंजू येते. चारू हळूच बघते आणि म्हणते, मी जे करते ना ते अगदी योग्य चाललं. मला माझं नाटक अजून करावं लागेल. आणि म्हणते, काय गं मंजू आत्या अशी का बघते? मंजू म्हणते, चारू नीट जा. चारू म्हणते, मंजू आत्या मला माहिती आहे तू थांबवायला नाही सांगणार आणि माझी तशी अपेक्षा पण नाही, कारण मी वागलीच तशी. मंजू म्हणते, चारू एकदा काचेला तडा गेला ना तर त्याचं मूळ पण जातं. त्याला किती सांधायचा प्रयत्न केला ना तरी ते सांधत नाही. तसं नात्याचं असतं. एकदा विश्वास उडाला ना तो काही केल्या परत येत नाही. बाळा, मी लहानपणापासून तुला अंगा खांद्यावर खेळवलं. तुला माफ करायला मला एवढं जड जातंय, तर बाकीच्यांची तर अपेक्षाच करू नको. चारू म्हणते, ठीक आहे मंजू आत्या, पण मी इथून गेल्यानंतर तुम्ही सगळेजणं मला माफ कराल ना प्लीज? तेवढे शिनू येतो आणि खिडकीतून बघत असतो.
मंजू म्हणते, चारू इथून गेल्यानंतर स्वतःचा विचार कर आणि हा पण विचार कर की असं का झालं आणि आत्तापर्यंत जी चूक केली ना ती आयुष्यात पुन्हा कधीच करू नको. आणि तू घरी गेली ना दादाला खूप आनंद होईल. चारू म्हणते, पण मी घरी नाही जाणार. मंजू म्हणते, म्हणजे मग कुठे जाणार? चारू म्हणते, मुंबईला मावशीकडे. मी दादाला कसं तोंड दाखवू? मला थोडासा वेळ हवा आहे. मंजू म्हणते, ठीक आहे, तुला जिथे जायचं ना तिथे जा, पण स्वतःची काळजी घे. ती निघून जाते. आता चारू बॅगमधून शिनूचा फोटो काढते. हे सगळं शिनू बघत असतो. ती नंतर आरशासमोर जाते आणि फोटो बघून धायमुकून रडायला लागते. आरशासमोर जाते कारण तो फोटो शिनूला पण दिसला पाहिजे. शिनू तिला असं बघतो. त्याला खूप वाईट वाटतं. तो जरासा गोंधळतो आणि निघून जातो. आता चारू पुन्हा असली रूपात येते आणि आरशातून दाराकडे बघायला लागते आणि स्माईल करते. मांगऱ्यामध्ये रघुनाथ, उमा, कांता आणि बंधू चहा घेत असतात. बंधू म्हणतो, दादा उद्या चारू जाते. रघुनाथ म्हणतो, तिला जायचं ना तर जाऊ दे, पण बंधू तू तिला सोडून ये. बंधू म्हणतो, दादा ते कसं शक्य आहे? मला शेतावर खूप कामं आहेत. रघुनाथ म्हणतो, बंधू अरे असं काय बोलतो? चारू ही आपली जबाबदारी आहे. तिच्या घरी ती सुखरूप गेली ना तर आपण सुटलो आणि तू तिला सोडून आल्यानंतर शेतावरची कामं मी तुला करू लागतो. बंधू म्हणतो, दादा पण ती तिच्या गावाकडे चाललीच नाही आहे. रघुनाथ म्हणतो, म्हणजे मग कुठे चालली? बंधू म्हणतो, मुंबईला मावशीकडे. आणि ती मुंबई काळी की गोरी आहे मी आत्तापर्यंत बघितली नाही, तर तिला सोडायला कसं जाणार? रघुनाथ म्हणतो, कांता भाऊजी मुंबईची तुम्हाला खूप माहिती आहे ना, मग तुम्ही सोडून या चारूला. कांता म्हणतो, दादा खरं सांगू का, त्या मुलीसाठी काही करायची माझी इच्छाच नाही आहे. तुम्ही निशी आणि ओवीसाठी सांगा ना, त्यांना जिथे सोडायचं तिथे सोडून येतो. आणि खरं तर हिला पण सोडलं असतं, पण पतपेढीमध्ये मला खूप महत्त्वाचं काम आहे आणि मी टाळू नाही शकत. रघुनाथ म्हणतो, तिला मावशीकडे जायचं असेल ना तर जाऊ दे. 2-4 दिवस राहिलं ना तर बदल घडेल आणि काळ हा प्रत्येक गोष्टीवर उत्तम उपाय आहे. आता प्रश्न राहिला, चारूसोबत जाणार कोण? सगळे विचार करत असतात. तेवढं उमा म्हणते, शिनू. शिनूचं नाव घेतल्यानंतर सगळे शॉक होऊन बघायला लागतात. तर तुम्हाला काय वाटतं, ही उमा मूर्खपणाचा कळस आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.